Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण इनऑर्गॅनिकचा चॅप्टर पाहताय, कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. सो विदाउट वेस्टिंग टाइम टेक्स्ट बुक ओपन करा. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला अँटी कॅन्सर ड्रग बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो हु इज अँटी कॅन्सर ड्रग? आन्सर असेल सिस्प्लॅटिन. सिस्प्लॅटिनचं स्ट्रक्चर प्लॅटिनम सेंट्रल मेटल ॲटम असणार आहे आणि त्याला 4 लिगॅंड्स आहेत. त्यापैकी 2 अमोनिया आहेत आणि 2 क्लोरीन. सो असं त्याचं स्ट्रक्चर राहणार आहे, ज्याला आपण स्क्वेअर प्लेनार असं देखील म्हणू शकतो. याला असं रिप्रेझेंट न करता जर तुम्हाला फॉर्म्युलाच्या टर्म्स मध्ये लिहायचंय तर काय लिहिणार तुम्ही? आधी सेंट्रल मेटल ॲटम, देन NH3 2 टाइम्स, Cl 2 टाइम्स आणि या सगळ्याला पुट करायचं स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये. सो सेंट्रल मेटल ॲटम याच्याकडे असणार आहे वॅकंट ऑर्बिटल. वॅकंट ऑर्बिटल आणि वॅकंट ऑर्बिटल असल्यामुळे तो लिगॅंड्स कडून लोन पेअर एक्सेप्ट करू शकतो. लिगॅंड्स कोण आहेत? द स्पीसीज दॅट आर डोनेटिंग लोन पेअर. सो लिगॅंड्स कडे काय असणार आहे? लिगॅंड्स कडे असते लोन पेअर अँड दे डोनेट लोन पेअर. कोणाला डोनेट करतायत? सेंट्रल मेटल ॲटम कडे. आणि तो का घेतोय? कारण त्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. सो सेंट्रल मेटल ॲटम कडे वॅकंट ऑर्बिटल आहे. सो आपण त्याला असं म्हणू शकतो का? इट इज लेविस ऍसिड. अकॉर्डिंग टू आयनिक इक्विलिब्रियम, species that accept lone pair of electron are called as Lewis acids and species that donate lone pair are called as Lewis base. So आपल्याला हे MCQ विचारू शकतात. Which of the following is anti-cancer drug? Cisplatin. Ligands कोण कोण आहेत? अमोनिया आणि Cl. ओके, त्याला अमोनिया जेव्हा म्हणतात पण लिहित असताना IUPAC मध्ये आपण त्याला अमाइनच म्हणतो. सो ऑप्शन मध्ये अमाइन असेल तर त्याला टिक करायचं आपल्याला. फॉर्म्युला लिहायचं असेल तर प्लॅटिनम NH3 ट्वाइस Cl ट्वाइस. लेविस ऍसिड कोण आहे विचारलं तर सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटम प्लॅटिनम. लेविस बेस कोण आहे विचारलं? स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर काय सांगणार आहे आपण? लिगॅंड्स. आणि ते कोण कोण आहे? एक्झाम्पल NH3 अँड Cl. डन. नेक्स्ट पार्ट क्वेश्चन्स बघा काय काय आलेले आहेत. विच एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग इज प्रेझेंट इन सिस्प्लॅटिन कॉम्प्लेक्स? कोबाल्ट, मॅग्नेशियम, क्रोमियम, प्लॅटिनम. ऑप्शन नंबर डी. प्लॅटिन नावातच प्लॅटिनम हिडन आहे. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड विथ सेंट्रल मेटल ॲटम? जेव्हा मी म्हटलं प्लॅटिनम कडे वॅकंट ऑर्बिटल आहे आणि त्याला लिगॅंड्स कोण आहेत? 2 NH3 आणि 2 Cl. तर लोन पेअर कम्प्लिटली ते डोनेट करतायत प्लॅटिनमच्या वॅकंट ऑर्बिटल मध्ये. सो क्लोरीन हा डोनर झाला आणि प्लॅटिनम हा एक्सेप्टर झाला. राईट. इथे NH3 वरती जी लोन पेअर आहे ती कम्प्लिटली प्लॅटिनमला डोनेट होते. ही कम्प्लिटली प्लॅटिनमला डोनेट होते. सो तो जो ॲरो आहे तो दाखवतो की इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर फ्रॉम डोनर टुवर्ड्स द एक्सेप्टर. हा ॲरो काय सांगत असतो? कुठून कुठे ड्रॉ केला जातो? फ्रॉम डोनर टुवर्ड्स द एक्सेप्टर. आणि हा जो बॉन्ड बनलेला आहे इट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट बॉन्ड. कारण एक डोनर आहे, दुसरा एक्सेप्टर आहे. सो डोनरनेच दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन दिलेले आहेत आणि मग बॉन्ड बनलेला आहे. शक्यतो बॉन्ड बनत असताना म्युच्युअल शेअरिंग होतं. तुझा एक बॉन्ड माझा, तुझा एक इलेक्ट्रॉन माझा एक इलेक्ट्रॉन म्युच्युअली शेअर केला. पण कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये डोनरचेच दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन असतात. टुवर्ड्स द एक्सेप्टर जो बॉन्ड बनलाय त्याला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतात. इथे ते विचारतात अमोनिया मॉलिक्युल्स फॉर्म हाऊ मेनी कोऑर्डिनेट बॉन्ड? 2 अमोनिया तर कोऑर्डिनेट बॉन्ड पण किती बनवतील ते? 2. आयडेंटिफाय नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया.
that surrounds n mole atoms of metal at center in cisplatin. Number of moles of ammonia molecules that surround n mole of atoms of metal at center in cisplatin. एका प्लॅटिनम साठी 2 अमोनिया मॉलिक्युल्स लागतात. तर ते विचारतायत एन सेंट्रल मेटल ऍटम साठी किती अमोनिया मॉलिक्युल्स लागतील रे? दुप्पट 2n. कोणत्या ऑप्शनला टिक कराल? ऑप्शन नंबर सी. टाइप्स ऑफ लिगॅंड डिपेंडिंग अपॉन किती लोन पेअर्स ते सेंट्रल ऍटमला डोनेट करतायत. रिपीट करते बघा, डिपेंडिंग अपॉन किती लोन पेअर्स लिगॅंड डोनर ऍटमला डोनेट करतायत त्याच्यावरती आपण त्याचं फर्दर क्लासिफिकेशन करतो ऍज मोनोडेंटेट लिगॅंड अँड पॉलीडेंटेट लिगॅंड. जसं की समजा आपल्याकडे एक लिगॅंड आहे हॅलोजन, ज्याला आपण एक्स नी रिप्रेझेंट करतो. हॅलोजन्स वरती 3 लोन पेअर असतात, राईट? पण तो त्याची एकच लोन पेअर सेंट्रल मेटल ऍटमला डोनेट करतो. सो नंबर ऑफ लोन पेअर्स डोनेटेड 1, तर आपण त्याला मोनोडेंटेट लिगॅंड असं म्हणणार आहे. अजून कोण कोण आहे? समजा अल्कोहोल फिनॉल इथर्स मध्ये जो OH ग्रुप तुम्ही लिहिताय त्या ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर असतात, पण तो डोनेट किती करतो? फक्त एकच. मग OH पण काय झाला? मोनोडेंटेट लिगॅंड. अजून तुम्हाला सांगायचं झालं तर सायनाइड, CN, किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो NH3. भरपूर सारे एक्झाम्पल आहेत. SCN. या केसमध्ये नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, या केसमध्ये नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, या केसमध्ये नायट्रोजन वरती लोन पेअर आहे. पण सायनाइड वर मायनस चार्ज पण असतो, SCNच्या S वरती मायनस चार्ज पण असतो. सो जो डोनर आहे तो इलेक्ट्रॉन्स वाया निगेटिव्ह चार्ज पण डोनेट करू शकतो आणि लोन पेअर पण डोनेट करू शकतो. तरी पण आता तुम्ही लक्षात ठेवताना लोन पेअर डोनरच लक्षात ठेवा, पुढे जाऊन मी तुम्हाला मोर एलॉबरेट करून सांगेन. सो अशा स्पीसीज की ज्याच्याकडे लोन पेअर कितीही असू दे पण डोनेट करायच्या वेळी एकच लोन पेअर डोनेट करतात. अजून एक एक्झाम्पल घ्या, वॉटर. ऑक्सिजनवर लोन पेअर किती? 2, बट सेंट्रल मेटल ऍटमला डोनेट करताना फक्त एकच लोन पेअर डोनेट केली जाते, तेव्हा त्याला म्हणतात मोनोडेंटेट लिगॅंड. हा पार्ट क्लिअर आहे? आता सेकंड एक्झाम्पल. हे सगळे तर एका कॅटेगरीमध्ये गेले. समजा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन पूर्ण नाव रीड करा, स्ट्रक्चर आपल्या मनाने पाठ होईल. इथिलीन म्हणजे काय रे? इथिलीन मध्ये CH2 CH2, कारण फक्त CH2 म्हटलं तर मिथिलीन आणि CH2 म्हटलं तर इथिलीन. डायअमाइन म्हणजे इकडे एक NH2 इकडे एक NH2, NH2 NH2. आता हा एक लिगॅंड आहे. किती लिगॅंड आहे? हा एक लिगॅंड आहे. या नायट्रोजन वरती पण लोन पेअर आहे, या नायट्रोजन वरती पण लोन पेअर आहे आणि डोनेट करायच्या वेळी दोन्हीच्या दोन्ही लोन पेअर ऍट अ टाइम डोनेट होतात, तर तो झाला डायडेंटेट लिगॅंड. असं या केसेस मध्ये होत होतं का? भले त्याच्याकडे 2 लोन पेअर आहेत किंवा 3 लोन पेअर आहेत, डोनेट करता वेळी जर एकच लोन पेअर डोनेट होत असेल तर मोनोडेंटेट, आणि दोन्हीच्या दोन्ही होत असतील तर मी म्हणू शकते डायडेंटेट. डायडेंटेट किंवा त्यालाच बायडेंटेट, कोणताही वर्ड यूज करा, करेक्ट आहे. डायडेंटेट किंवा बायडेंटेट म्हणतात. आपल्या सिलेबस नुसार बायडेंटेटचे एक्झाम्पल 2च आहेत. हिंट तयार झाली बघा. बायडेंटेट म्हणजे 2 लोन पेअर डोनेट होणार आहेत आणि एक्झाम्पल पण किती आहेत? 2. पहिलं एक्झाम्पल इथिलीन डायअमाइन, दुसरं एक्झाम्पल ऑक्झॅलॅटो. ऑक्झॅलॅटो फॉर्म्युला बघा, C2O4 - 2. फॉर्म्युला लर्न पाहिजे हा बाळांनो. C2O4 - 2, ज्याने स्ट्रक्चर तुम्हाला इझिली काढता येईल. 2 कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत, 4 ऑक्सिजन आहेत. इकडे मी लिहिते डबल बॉन्ड हो, इकडे लिहिते मी डबल बॉन्ड हो, कारण आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन किती बॉन्ड बनवायला ट्राय करेल? इनिशियली 2च, कारण त्याच्या व्हॅलन्सी वरून फाइंड केलेलं आहे. इकडचा एक ऑक्सिजन आहे, इकडचा एक ऑक्सिजन आहे. मॅम ऑक्सिजन तर 2 बॉन्ड बनवायला ट्राय करतो, इथे एकच बनलेला आहे.
आणि मी तुम्हाला शिकवलेलं आहे केमिकल बॉन्डिंग मध्ये कपॅसिटी पेक्षा कमी बॉन्ड बनवत असेल तर चार्ज निगेटिव्ह, फॉर्मल चार्ज निगेटिव्ह. सो झालं का बघा C2O4. आणि मी इथं बोलताना सांगितले ना तुम्हाला लिगॅन्ड्स जे आहेत ते लोन पेअर थ्रू पण डोनेट करतात आणि निगेटिव्ह चार्ज थ्रू पण डोनेट करतात. सो इथे डोनर किती झाले, अगेन 2. आणि डोनेट करण्याची वेळ येते तेव्हा हे दोन्ही साइडनी डोनेट करतात ऍट अ टाइम, म्हणून ऑक्झॅलॅटोला सुद्धा आपण डायडेंटेट किंवा बायडेंटेट लिगॅन्ड म्हणणार आहे. हे दोन लक्षात राहतील, इथिलीन डायमाइन अँड ऑक्झॅलॅटो. आपल्या सिलेबसला हेच दोन आहेत. सो बायडेंटेट येऊ दे, ट्रायडेंटेट येऊ दे, टेट्राडेंटेट येऊ दे, तिथून पुढे कोणी आलं तर आपण त्याला पॉलीडेंटेटच्या कॅटेगरीमध्ये पुट करू शकतो. अजून एक एक्झाम्पल घ्या जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हेक्साडेंटेट मध्ये. हेक्साडेंटेट मध्ये अगेन एकच एक्झाम्पल आपल्या सिलेबसला आहे, तो आहे EDTA. फुल फॉर्म विचारू शकतात. आय होप लर्न आहे तुम्हाला. E स्टँड्स फॉर इथिलीन, D स्टँड्स फॉर diamine, T stands for tetra, A stands for acetate. Ethylene diamine tetra acetate. Ethylene diamine tetra acetate. चलो लिहूया याला स्ट्रक्चर. अगेन मॅम इथिलीन म्हटलं तर CH2CH2, व्हेरी नाईस, करेक्ट आहे. डायमाइन म्हटलं तर इकडे एक नायट्रोजन, इकडे एक नायट्रोजन. मी NH2NH2 का नाही लिहिलं, कारण NH2NH2 लिहिलं तर तो इथिलीन डायमाइन मॉलिक्यूल बनेल. मला पुढे अजून टेट्रा ऍसिटेट ड्रॉ करायचे आहेत. सो 4 म्हणजे ह्या नायट्रोजनला 2 ऍसिटेट आहेत, या नायट्रोजनला 2 ऍसिटेट आहेत. ऍसिटेट ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो रे, CH2C डबल बॉन्ड O मायनस. ठीक आहे, मी इथे खाली लिहिते परत, CH2C डबल बॉन्ड O मायनस, CH2C डबल बॉन्ड O मायनस, CH2C डबल बॉन्ड O मायनस. डोनर ऍटम्स कोण कोण झाले बघा. याच्यामध्ये 4 डोनर तर आपल्याला इझिली दिसत असतात आणि ते आहेत O, कारण त्याच्यावर चार्ज कुठला आहे, मायनस, आणि हा एक O. आणि 2 हिडन आहेत, ते म्हणजे नायट्रोजन वरची लोन पेअर. सो टोटल डोनर किती झाले, 6. कोण कोण, 2 नायट्रोजन, 4 ऑक्सिजन. दॅट इज वाय आपण त्याला हेक्साडेंटेट लिगॅन्ड असं म्हटलेलं आहे. हा पार्ट क्लिअर झाला सर्वांना. ओके. आता जर कोणाला ऍसिटेटचं स्ट्रक्चर लक्षात राहत नसेल तर आयोनिक इक्विलिब्रिया स्लाइड नंबर 1, ऍसिटिक ऍसिड तर लक्षात आहे ना, CH3C डबल बॉन्ड OH. त्यातला लास्टचा एक H कट करायचा आणि पहिला एक H कट करायचा. पहिला एक H कट केला तर उरले किती, 2. ऍसिटिक ऍसिड लिहायचं, पाठीमागचा एक H रफ करायचा, समोरून एक H रफ करायचा, इकडून डायरेक्टली बॉन्ड आणि इकडे काय असणार आहे, मायनस चार्ज. तेच लिहिलंय का बघा, CH2C डबल बॉन्ड O मायनस. क्लिअर झालं, हेक्साडेंटेट. ओके, नोट करा या पार्टला. मोनोडेंटेट लिगॅन्ड तुम्हाला आरामात लक्षात राहतील, कारण सिलेबसचे 2 डायडेंटेट लर्न आहेत, एक हेक्साडेंटेट लर्न आहे. सिलेबस मध्ये आता जे दुसरे कोण येतील ते सर्व काय असणार आहेत, मोनोडेंटेट लिगॅन्ड. नेक्स्ट हा चार्ट पहा. लिगॅन्ड्स लिहिलेले आहेत आणि त्याच्यावरती त्याचा चार्ज इम्पॉर्टंट आहे, कारण ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करताना इम्पॉर्टंट आहे. सायनाइड म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहितीये CN मायनस. सो आपण सायनाइड वरचा चार्ज कधीही विसरणार नाही. देन NO2 म्हटलं कधी तुम्हाला की किती चार्ज आहे, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता एक कंपाऊंड HNO2, राईट. HNO2 मधला H वरती चार्ज किती असतो रे, +1. मग NO2 वरती चार्ज काय असणार आहे, -1. सो इथून पुढे कधी NO2 वरचा चार्ज विसरला तर एक कंपाऊंड आहे आपला नायट्रस ऍसिड HNO2, H वरती +1 तर NO2 वरती -1. लक्षात राहील. OH मायनस हा पार्ट आपल्याला लक्षात राहतोच. OH मायनस असाच आपण लर्न केलेला आहे. NO3, NO2 वर मायनस आहे तर NO3 वर पण काय असणार आहे, -1च असणार आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या सगळ्यांवरती कोणता चार्ज असतो, मायनस. सो तुम्हाला जर मी विचारलं असे कोणते लिगॅन्ड्स आहेत ज्यांच्यावरती -1 चार्ज आहे,
तर आता हे लक्षात राहतील. Cn मायनस, NO2 मायनस, NO3 मायनस, OH मायनस, हॅलोजन वर मायनस. 5 आहेत. परत सांगा कोणते कोणते. Cn मायनस, NO2 मायनस, NO3 मायनस, OH मायनस आणि हॅलोजन वर मायनस. त्यानंतर असे कोणते लिगॅन्ड्स आहेत ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर एक आहे NO प्लस आणि दुसरा आहे N2H5. इथे हा प्रिंटिंग एरर आहे प्लस. सो पॉझिटिव्ह म्हटलं तर दोनच आहेत, सिलेबस मध्ये नाही आहेत पण माहिती असू दे. ओके, कोणते कोणते आहेत. N2H5 प्लस, दुसरा कोण आहे NO प्लस. नो वरती प्लसची साइन, नो वरती प्लसची साइन. सो तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये विचारले तर ढगात ड्रॉ करूया आपण. दोनच आहेत. पहिलं लक्षात ठेवलं, नो वरती पॉझिटिव्ह साइन, नो वरती पॉझिटिव्ह साइन आणि दुसरा N2H5 वरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, नेक्स्ट असे पण लिगॅन्ड्स आहेत ज्यांच्यावरती चार्ज नाहीये. ते कोणते कोणते आहेत बघा. CO कार्बन मोनॉक्साइड फर्स्ट, सेकंड अमोनिया, NH3 थर्ड वॉटर, फोर्थ NH2OH, फिफ्थ NH3OH. तुम्हाला पहिले 3 लक्षात ठेवायचे आहेत फक्त. मी कधी CO म्हटलं तुम्ही म्हणायचं न्यूट्रल, मी कधी अमोनिया म्हटलं न्यूट्रल, वॉटर म्हटलं न्यूट्रल. सो तुमच्या अकॉर्डिंग 3 न्यूट्रल तुम्ही कोण लक्षात ठेवणार आहे. CO. व्हेरी नाईस. नेक्स्ट मॅम अमोनिया, नेक्स्ट वॉटर, अजून EN म्हणजे कोण. इथिलीन डायमाइन. बघा त्याच्या स्ट्रक्चर मध्ये मी कुठलाही चार्ज दिलेला नाहीये. लोन पेअर आहे आणि लोन पेअर कंटेनिंग न्यूट्रल असतात. पण जर मी तुम्हाला म्हटलं C2O4, मी जर तुम्हाला म्हटलं C2O4 तर C2O4 वरती तुम्ही चार्ज दिलेला -2. सो तो निगेटिव्हली चार्ज लिगॅन्ड्सच्या कॅटेगरीमध्ये गेला. पण चार्ज कुठला आहे त्याच्यावरती -2. जर मी म्हटलं EDTA, बघा EDTA वरती आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. 4 ऑक्सिजन होते, 4ही वरती निगेटिव्ह चार्ज होता. सो EDTA काय असेल तो -4. ओके, चला अजून कोण आठवतोय का याच्यामध्ये. CO झाला, अमोनिया वॉटर तर आपले फ्रेंडच आहेत, लक्षात राहतात. नेक्स्ट कोण झाला, EN झाला. अजून कोण असेल तर आपण त्याला एक्सेट्रा कॅटेगरीमध्ये पुट करूया. ओके, सो लिगॅन्ड्स पार्ट पाहिजेत आणि त्यांच्यावरचे चार्जेस कंपल्सरी पार्ट पाहिजेत ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करण्यासाठी. हीच हिंट आहे. नेक्स्ट इथे हेडिंग दिसते अँबिडेंटेट लिगॅन्ड. अँबिडेंटेट लिगॅन्ड म्हटलं तर 3 एक्झाम्पल्स 2 पार्ट पाहिजेत. जसं की C ट्रिपल बॉन्ड N. C वरती चार्ज असतो मायनस आणि नायट्रोजन वरती असते लोन पेअर. सो याच्याकडे डोनर किती आहेत, 2. डोनेशन करताना नायट्रोजन वरची लोन पेअर पण डोनेट करू शकते अँड निगेटिव्ह चार्ज पण डोनेट होऊ शकतो. कोणाला, टुवर्ड्स सेंट्रल मेटल ॲटम. पण जेव्हा डोनेट करायची वेळ येते तेव्हा फक्त आणि फक्त काय होणार आहे, एकच कोणतरी डोनेट करेल. काय होतं बघा, ह्याच्याकडे 2 डोनर आहेत आणि सेपरेट 2 डोनर आहेत, हा की नाही. नायट्रोजन पण डोनर आहे, कार्बन पण डोनर आहे. सो 2 सेपरेट डोनर्स आहेत. पण जेव्हा डोनेट करायची वेळ येते तेव्हा कोणतरी एकच फक्त डोनेशन करणार आहे, तेव्हा आपण त्याला म्हणणार अँबिडेंटेट लिगॅन्ड. आणि असं का मॅम, दोन्हीच्या दोन्ही डोनेट का नाहीत करत. जर कधी दोन्हीच्या दोन्हीने डोनेशन केलं तर तिथे काय बनेल, 3 मेंबरची रिंग. अँड 3 मेंबरची रिंग हायली अनस्टेबल असते. सो स्ट्रेन तयार झाला याच्यामध्ये. दॅट इज वाय हे कॉम्प्लेक्सेस हे ट्रायसायक्लिक बनू शकत नाहीत. म्हणून एका वेळी कोणतरी एकच डोनेट करतं. सो लिगॅन्ड्स दॅट हॅव 2 सेपरेट or more donor atoms, but while donation they donate only by one side, then they are called as ambidentate ligand. Second example, SCN, SC triple bond N. Again S वरती चार्ज निगेटिव्ह आहे, नायट्रोजन वरती लोन पेअर आहे. while donation एकच कोणतरी डोनेट करेल, कारण दोघांनी डोनेट केलं 4 मेंबरची रिंग बनेल. अगेन स्ट्रेन रिंग आहे ती. And last example, N double bond O single bond O minus. म्हणजेच कोण आहे हा, NO2. NO2 इथे आहे बघा, NO2. येस, त्याचा स्ट्रक्चर ड्रॉ केलं. या नायट्रोजन वरती लोन पेअर पण आहे आणि या ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज पण आहे.
सो दोन सेपरेट डोनर्स आहेत, बट while donating it will donate from only one side. Hence these three examples are of ambidentate ligand. Okay, so ligands depending upon the donor atoms are of how many types? Two types, monodentate आणि सेकंड कोण होता? पॉलीडेंटेट. मोनोडेंटेट मध्ये मी असं तुम्हाला सांगितलेलं की फक्त आणि फक्त एकच लोन पेअर काय होणार आहे? डोनेट होणार आहे. तीच केस इथे आहे का बघा, आयदर हा किंवा हा डोनेट होणार आहे. सो बघताना किती डोनर डोनेट करतायत? एकच. सो all ambidentate ligands are monodentate ligands. All ambidentate ligands are monodentate ligands. Ambidentate ligand आहेत किती? 3, CN, SCN, NO2 आणि हे तिन्हीच्या तिन्ही मोनोडेंटेटचा सबसेट असणार आहे. ठीक आहे. उलट स्टेटमेंट करेक्ट आहे का? ऑल मोनोडेंटेट आर एम्बिडेंटेट? फॉल्स. सगळे मोनोडेंटेट एम्बिडेंटेट नाहीये, सगळे एम्बिडेंटेट म्हणजे हे तिघे मोनोडेंटेटचे एक्झाम्पल्स असतात. त्या व्यतिरिक्त आपण EN बघितलं, EDTA बघितलं, ऑक्झॅलॅटो बघितलं, ते आले पॉलीडेंटेट. डन. क्वेश्चन्स बघा लिगॅंड वरती. विच फ्रॉम फॉलोइंग इज न्यूट्रल लिगॅंड? ऍक्वा म्हणजे वॉटर, हाच तर न्यूट्रल आहे. कराटी. तरी पुढचे बघून येऊया. सल्फॅटो. सल्फॅटो म्हणजेच काय? SO4. SO4 वरती चार्ज -2. रेडॉक्स मध्ये शिकवलंय. कार्बोनॅटो. कार्बोनॅटो म्हणजेच कोण असणार आहे? CO3 -2. आता कार्बोनॅटो मध्ये मी इमॅजिन करते कार्बोनिक ऍसिड विच इज H2CO3. दिस इज कार्बोनिक ऍसिड. दोन हायड्रोजन्स वर मिळून चार्ज किती असणार आहे? +2. सो CO3 वरती चार्ज किती असणार आहे? -2. या फॉर्म मध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट ब्रोमो. Br वर चार्ज काय असतो? -. सो न्यूट्रल कोण झालं? ऍक्वा. आयडेंटिफाय न्यूट्रल लिगॅंड फ्रॉम द फॉलोइंग. अमाइन. अमाइन म्हणजे NH3. मी तुम्हाला बोललेले की NH3 ला अमोनिया नाही म्हणत. कोऑर्डिनेशन मध्ये त्याला IUPAC देत असताना अमाइन म्हणायचं विथ डबल M. विथ डबल M. सायनो म्हटलं तर CN-. क्लोरो म्हटलं तर Cl-. नायट्रायटो म्हटलं तर NO2-. सो न्यूट्रल कोण आहे? ऑप्शन नंबर ए. ते तर आपण पाठ केलं. न्यूट्रल लिगॅंड सांगा कोण कोण आहेत? CO, NH3, वॉटर, इथिलीन डायअमाइन. विच फ्रॉम फॉलोइंग इज न्यूट्रल लिगॅंड? आयसोथायोसायनो. आता ते पण सांगते नाव. मी जेव्हा म्हणेन SCN तर हा स्टार्ट कशाने झालाय? सल्फरने. जर सल्फरने डोनेशन केलं असेल तर त्याला म्हणायचं थायोसायनो. थायोसायनॅटो. सायनॅटो म्हणतात. पण जर नायट्रोजनच्या लोन पेअरनी डोनेशन केलं असेल तर त्याला म्हणतात आयसोथायोसायनॅटो. मी आताच म्हटलं ना एम्बिडेंटेट लिगॅंड आहे. सो सल्फर कडून जर तो डोनेट करत असेल तर थायोसायनॅटो आणि जर नायट्रोजन कडून करत असेल तर आयसोथायोसायनॅटो. मग इथे आयसोथायोसायनॅटो म्हणजे मला कसं लिहायला पाहिजे रे? लिहिताना SC�BNच लिहायचं. पण डोनेशन कोण करणार आहे? आयसो. आयसो म्हणजेच कुठल्या बाजूने होणार आहे? नायट्रोजन. सो असा एरो असणार आहे तो. नेक्स्ट काय आहे? कार्बोनॅटो. कार्बोनॅटो इज CO3 -2. या सल्फरवर चार्ज कुठला? मायनस. सो तो न्यूट्रल नाहीये. कार्बोनॅटो न्यूट्रल नाहीये. इथिलीन डायअमाइन EN आणि हायड्रॉक्झो. हायड्रॉक्झो म्हणजेच कोण? OH-. पाठ केलेले आपण जे 4 न्यूट्रल लिगॅंड आहेत त्याच्यावरती 3 MCQ आहेत 2023 मध्ये. सो किती प्रिसाइसली आपण लिगॅंडचा चार्ट लर्न केला पाहिजे बघा. बघता क्षणी टिक. हे तर मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी बाकीचे 3 लिगॅंड्स लिहून देते तुम्हाला. पण न्यूट्रल म्हटलं तर ऍक्वा, अमाइन आणि इथिलीन डायअमाइन. Which from following species act as neutral ligand? कार्बोनिल. कार्बोनिल म्हणजेच कोण आहे रे? CO. मगाशी आपण त्याला कार्बन मोनॉक्साइड म्हटलं, पण जेव्हा IUPAC येते त्याला काय म्हणायचंय? कार्बोनिल. ऑक्झॅलॅटो वरती चार्ज किती? C2O4 वर चार्ज किती? -2. नायट्रो NO2 चार्ज मायनस. थायोसायनो SCN चार्ज मायनस. न्यूट्रल कोण आहे? कार्बोनिल.
सो 4 लिगॅंड पार्ट केलेले, चारीवरती एक 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 क्वेश्चन आहेच आहे. विच फ्रॉम फॉलोइंग इज एनायनिक लिगॅंड. एनायनिक लिगॅंड म्हणजे असा लिगॅंड की ज्याच्यावर मायनस चार्ज आहे. अमाइन हा तर न्यूट्रल आहे, ॲक्वा हा तर न्यूट्रल आहे, इथिलीन डायअमाइन हा तर न्यूट्रल आहे. सो सल्फॅटो आयनिक असणार आहे. सल्फॅटो म्हणजेच काय, SO4 वरती चार्ज -2. आयडेंटिफाय नंबर ऑफ मोल्स ऑफ डोनर ॲटम्स इन 2 moles to n moles of SCN. ओके, SC ट्रिपल बॉन्ड N याच्यामध्ये किती डोनर ॲटम्स आहेत, किती डोनर ॲटम्स आहेत. ॲम्बिडेंटेड लिगॅंड वरची कॉन्सेप्ट आहे मॅम. सल्फरवर निगेटिव्ह चार्ज आहे, सो तो एक डोनर आहे, आणि नायट्रोजनची लोन पेर हे 2 डोनर आहेत. सो एक SCN घेतला दॅट टेंड्स टू 2 डोनर ॲटम्स. 2 डोनर ॲटम्स हे माहिती आहे का बघितलं. मग फक्त क्वेश्चन फिरून विचारलंय 2n मध्ये किती असतील. 2n SCN जर तुम्ही घेतले तर डोनर ॲटम किती असतील. एकात 2 आहेत तर 2 मध्ये किती असणार आहे 4n. कोणाला टिक करणार तुम्ही, दुप्पट. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, आयडेंटिफाय मोनोडेंटेड लिगॅंड फ्रॉम द फॉलोइंग. सायनाइड आयर्न CN-. ॲम्बिडेंटेट आहे बट ऑल ॲम्बिडेंटेट आर मोनोडेंटेट. इथिलीन डायअमाइन डायडेंटेटचे एक्झाम्पल आहे. ऑक्झॅलॅटो डायडेंटेटचे एक्झाम्पल आहे. इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट हेक्साडेंटेटचे एक्झाम्पल आहे. मी इथे पण EN लिहिलं चुकून, मला काय लिहायचं होतं, डायडेंटेटचे एक्झाम्पल आहे. EN डायडेंटेटचे एक्झाम्पल आहे. ऑक्झॅलॅटो कसं लिहिलं जातं, C2O4-2 डायडेंटेटचे एक्झाम्पल आहे. आणि हा EDTA हेक्साडेंटेटचे एक्झाम्पल आहे. बघा मी तुम्हाला म्हटलेलं डायडेंटेट मध्ये 2 लक्षात ठेवा, एक हेक्साडेंटेटचा लक्षात ठेवा, बाकी कोणी आलं तर तो कोण असणार आहे, मोनोडेंटेट लिगॅंड. What type of ligand does the ethylene diamine is? Didentate मॅम, डायरेक्टली टिक करणार आहे आम्ही. डायडेंटेट लिगॅंड. What is number of moles of donor atoms? किती डोनर ॲटम्स आहेत इन n mole of NO2. NO2 मायनस म्हणजेच N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. अगेन ॲम्बिडेंटेट लिगॅंडची कॉन्सेप्ट माहिती आहे का, चेक केलेलं आहे. जर मी 1 मोल NO2 घेतलं तर त्याच्यामध्ये 2 डोनर आहेत. कोण 2 डोनर आहेत, ऑक्सिजन पण डोनर आहे आणि नायट्रोजन आहे कारण त्याच्यावरती लोन पेर. सो 1 मोल करस्पॉन्ड्स टू 2 डोनर, मग N मोल करस्पॉन्ड्स टू 2N डोनर. ऑप्शन नंबर सी. What type of ligand EDTA is? Hexadentate. Option number D. Which from following species is not a monodentate ligand? बघूया. CN monodentate आहे, OH monodentate आहे, Cl monodentate आहे, आणि हा कोण आहे EN इथिलीन डायअमाइन. बघा CH2 2 times NH2. It is didentate ligand. What is number of donor atoms in oxalate ion that forms coordinate bond with central metal atom? ऑक्झॅलेट एक डायडेंटेट लिगॅंड आहे, आणि जर डायडेंटेट लिगॅंड असेल तर डोनर किती असणार आहे त्याच्यात 2. ओरली सॉल्व्ह करण्याचा क्वेश्चन आहे. डोनर 2 असतील तर कोऑर्डिनेट बॉन्ड किती असतील 2. नेक्स्ट, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डोनर ॲटम्स इन दिस कंपाऊंड. तो जो कॉम्प्लेक्स दिलेला आहे तो मी परत लिहिते. CO आहे, वॉटर आहे, NH3 आहे 5 टाइम्स, आणि कोऑर्डिनेशन स्पिअरच्या या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर त्यांनी I3 लिहून दिलेलं आहे. लिगॅंड्सच तर डोनर असतात, राईट. सो वॉटर एक डोनर झाला, आणि NH3 किती आहेत 5 आहेत. सो हे 5 डोनर झाले. 5 + 1 डोनर किती झाले या केसमध्ये 6. सगळे मोनोडेंटेट आहेत, त्यामुळे मला परत विचार करायची गरज नाही. वॉटर ऍज वेल ॲज NH3 आर मोनोडेंटेट. येस ऑर नो? कारण डायडेंटेटचे 2 पार्ट करायला लावलेले आहेत, EDTA एक पार्ट करायला लावला. त्या व्यतिरिक्त कोण आलं तर तुमच्यासाठी मोनोडेंटेट आहे. हा मोनोडेंटेट डायरेक्टली ऍड केलं, डोनर किती झाले 6. आयडेंटिफाय अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स फ्रॉम फॉलोइंग हॅव्हिंग बायडेंटेट अँड ॲम्बिडेंटेट लिगॅंड इन इट. बायडेंटेट म्हणजे EN किंवा ऑक्झॅलॅटो पाहिजे. इथे वॉटर
ॲक्वा मोनो आहे, NCS पण मोनो आहे. EN डायडेंटेट आहे आणि SCN ॲम्बिडेंटेट आहे. सो बी कॅटेगरी जो बी ऑप्शन आहे तो आपल्याला दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतो. K3AlC2O4 ऑक्झॅलाटो तर बायडेंटेट आहे पण ॲम्बिडेंटेट यामध्ये मिळत नाहीये. या केसमध्ये अगेन दोन्ही मोनोडेंटेट आहेत. मला बायडेंटेट अँड ॲम्बिडेंटेट पाहिजे होतं. ओके, ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. नेक्स्ट इंपॉर्टंट पार्ट आहे टर्म्स यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. सेंट्रल मेटल ॲटम. फॉर एक्झाम्पल आपण कॉम्प्लेक्स घेऊया K4FeCN6. K4FeCN6 या कॉम्प्लेक्सला बघून आपल्याला आन्सर्स द्यायचे. सेंट्रल मेटल ॲटम कोण आहे? सेंट्रल मेटल ॲटम आहे Fe, जो की स्क्वेअर ब्रॅकेटच्या जस्ट आतमध्ये आहे. तो सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि सेंट्रल मेटल ॲटमलाच आपण फर्स्ट पेज वरती डिस्कस केलेलं लेविस ऍसिड सुद्धा म्हणू शकतात. लिगॅन्ड. त्या सेंट्रल ॲटमच्या समोर जे लिहिलेले आहेत ते कोण आहे? लिगॅन्ड. लिगॅन्ड कोण आहे मग? CN मायनस. मायनस म्हणतो नंतर पण द्यायचा असतो कार्बनवर. ओके, CN मायनस त्याला लिहायचं कसं आता आपण? सायनो. काय म्हणतात त्याला? सायनो. IUPAC मध्ये. कोऑर्डिनेशन स्पियर. जो काही तुमचा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि त्याच्या आजूबाजूचे लिगॅन्ड एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिले जातात आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटलाच कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतात. सेंट्रल मेटल ॲटम and ligands are enclosed inside a square bracket. Togetherly it is called as coordination sphere. Coordination sphereच्या वरती काही ना काहीतरी चार्ज असेल ना, त्या चार्जलाच काय म्हणतात? चार्ज नंबर. आता तो काय चार्ज आहे ते आपण तिकडे फाइंड आउट करूया. पोटॅशियम. एका पोटॅशियम वरती चार्ज +1. मग 4 वरती किती असणार आहे? +4. त्याला न्यूट्रल करायला स्क्वेअर ब्रॅकेट वरती चार्ज काय असणार आहे? -4. रेडॉक्स. एका पोटॅशियम वर +1, 4 वरती +4, त्याला न्यूट्रल करायला स्क्वेअर ब्रॅकेट वरती -4. सो आन्सर काय येणार आहे? चार्ज नंबर काय आहे? -4. चार्ज नंबर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट वरचा चार्ज -4. ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा असतो पण कोणाचा? सेंट्रल मेटल ॲटमचा. कसं फाइंड करणार? तुम्हाला एकदा कोऑर्डिनेशन स्पियर समजला तर त्याला सेपरेटली लिहून घ्या. FeCN6. मग लगेच तुम्हाला चार्ज नंबर समजतो, त्या चार्ज नंबरला लिहून घ्या आणि रेडॉक्स नुसार त्याला सेपरेटली सॉल्व्ह करा. जसं की आयर्नचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा, त्याला X माना. पुढे आहेत 6 CN आणि ओव्हरऑल त्याच्यावरती चार्ज किती आहे? -4. देअरफॉर X प्लस CN वरती चार्ज किती? -1. चार्जेस लर्न करून घेतलेले आहेत. दॅट इज इक्वल्स टू -4. देअरफॉर X - 6 इज इक्वल्स टू -4. X इज इक्वल्स टू +2. सो व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ Fe इन गिवन कॉम्प्लेक्स? तर आन्सर आहे +2. ओके, टर्म्स क्लिअर आहेत सर्व. चला पुढे. व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन इन FeC2O4 थ्राइस 3- याच्या पुढे अजून एक नंबर टाका 6CN. कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर ही कॉन्सेप्ट या एक्झाम्पलला घेऊनच सांगूयात आपण. Fe आहे, C2O4 आहे 3 टाइम्स आणि ब्रॅकेटच्या वरती चार्ज आहे -3. सेंट्रल मेटल ॲटमला किती डोनर ॲटम्सनी डोनेट केलं तोच काय असणार आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. फॉर एक्झाम्पल याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं झालं तर मी लिहिणार आहे Fe आणि C2O4 ला आपण शॉर्टली काय लिहू शकतो? OX. कारण ऑक्झॅलाटोचा शॉर्ट फॉर्म काय? OX. OX किती आहे? 3 आहे. हा एक OX आहे, दुसरा OX आहे, तिसरा OX आहे. तुम्ही आत्तापुरतं कुठेही लिहा पण तुम्हाला माहिती आहे ऑक्झॅलाटो डायडेंटेट आहे. सो 2 साइडनी अटॅक करतो. 1 2 1 2 1 2. सो डोनर किती झाले रे Fe साठी? Fe साठी डोनर झाले 6. सो कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. तुम्ही जर लिगॅन्ड्स बघितले तर लिगॅन्ड 3 दिसतात. मग तुम्हाला वाटेल 3 लिगॅन्ड आहेत तर 3 डोनर आहेत, असं आहे का? नाही. ऑक्झॅलाटो डायडेंटेट आहे. सो शॉर्ट मध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर नंबर ऑफ लिगॅन्ड लिहायचं
मल्टीप्लाइड बाय डेंटिसिटी. डेंटिसिटी किती आहे त्याची, डायडेंटेट. किती आला आन्सर 6. डायग्राम न ड्रॉ करता 6. किती लिगॅंड आहेत आणि मग पुढे मल्टीप्लाय बाय, मोनोडेंटेट असेल तर 1, डायडेंटेट असेल तर 2 अँड सो ऑन, आणि मग तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर भेटेल. सो किती साइडने डोनेशन झाले, किती डोनर ऍटम्स आहेत, तोच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. कोणाला टिक कराल आपण, ऑप्शन नंबर डी ला. व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन इन, कोऑर्डिनेशन नंबर विचारलेला आहे या कॉम्प्लेक्स मध्ये. बघा कसं सॉल्व्ह करायचंय. लिगॅंड किती आहेत, 5. मोनोडेंटेट आहे की बायडेंटेट आहे, NH3 मोनोडेंटेट आहे. आन्सर काय आलं 5. पण पुढे अजून एक लिगॅंड आहे क्लोरीन. किती आहे तो, 1. त्याची डेंटिसिटी, तो पण मोनोडेंटेट आहे. सो 1 into 1 अगेन 1. 5 + 1 6. सो आन्सर काय टिक करणार आहे आपण, 6. समजलं. तिथे टोटल नंबर ऑफ लिगॅंड किती आहे, 5 + 1 6. आणि सगळे काय आहेत, मोनोडेंटेट. सगळे मोनोडेंटेट असतील तर डोनर पण 6. ऑप्शन नंबर डी. क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. जो हा काही कोऑर्डिनेशन स्पियर आहे, त्या कोऑर्डिनेशन स्पियर साठी किंवा कॉन्सेप्ट सांगण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं. K4 FeCN6. आपण भरपूर कॉन्सेप्ट बघितल्या, टर्म्स बघितल्या, जसं की सेंट्रल मेटल ऍटम म्हटलं याला लिगॅंड म्हटलं, या स्क्वेअर ब्रॅकेटला आपण कोऑर्डिनेशन स्पियर म्हटलं. आपण चार्ज फाइंड केला. एका पोटॅशियमवर +1 तर चार्ज 4 वरती +4, तर ब्रॅकेट वरती चार्ज काय आला -4. आता या कोऑर्डिनेशन स्पियर वरती जो चार्ज येणार आहे तो पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो आणि न्यूट्रल पण असू शकतो. डिपेंडिंग अपॉन दॅट आपण कॉम्प्लेक्सला क्लासिफाय केलं कॅटायनिक, एनायनिक आणि न्यूट्रल. जर चार्ज फाइंड करून कोऑर्डिनेशन स्पियर वर पॉझिटिव्ह चार्ज आला तर कॅटायनिक. फॉर एक्झाम्पल असं लिहा COCl6. मी काही असाच कॉम्प्लेक्स बनवतीये, Br हा कॉम्प्लेक्स घ्या. आता याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेटच्या आधीचा जो पार्ट आहे याला नाव द्यायचं राहिलेलं, दिस इज कॉल्ड ॲज काउंटर आयन. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो पार्ट असेल, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो पार्ट असेल काउंटर आयन. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो पार्ट असेल काउंटर आयन. आणि काउंटर आयन आपल्याला हेल्प करत असतं तो चार्ज नंबर सांगण्यासाठी. जसं बाहेर ब्रोमीनवर चार्ज आहे -1, सो चार्ज नंबर आला +1. आणि जर कोऑर्डिनेशन स्पियरवर प्लस चार्ज आहे तर तो कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. जर कोऑर्डिनेशन स्पियरवर निगेटिव्ह चार्ज आहे तर तो एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. आणि जर त्याच्यावरती कुठला चार्जच नसेल, 0, तर तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. एक्झाम्पल सिसप्लॅटिन, प्लॅटिनम, NH3 ट्वाइस, Cl ट्वाइस. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आधी पण कोण नाही, पाठीमागे पण कोण नाही, सो त्याच्यावर ओव्हरऑल चार्ज आला 0, तर तो झाला न्यूट्रल कॉम्प्लेक्स. कॅटायनिक कॉम्प्लेक्स, एनायनिक कॉम्प्लेक्स, न्यूट्रल कॉम्प्लेक्स. डन. नेक्स्ट मग क्लासिफिकेशन आपण केलं ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन स्पियर. आता बेस्ड ऑन टाइप ऑफ लिगॅंड. जेव्हा तुम्ही एखाद्या कॉम्प्लेक्सला पाहताय, समजा सिसप्लॅटिन आहे, तुम्ही त्यातल्या लिगॅंड्स ना पहा. हा एक लिगॅंड आहे, हा दुसरा लिगॅंड आहे. सो वेगवेगळ्या लिगॅंड्स पासून बनला असेल तर याच कॉम्प्लेक्सला मी म्हणणार आहे हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. त्या कॉम्प्लेक्स मध्ये लिगॅंड्स वेगवेगळ्या टाइपचे आहेत, सो तो झाला हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. पण तेच जर मी तो मॉलिक्यूल बघा, COCl6, जे काही सर्व लिगॅंड्स आहेत ते कोण आहेत, क्लोरीन. एकच टाइपचा लिगॅंड असेल तर दे आर कॉल्ड ॲज होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स, आणि वेगवेगळ्या टाइपचे आले तर हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. क्वेश्चन्स मधून जास्त कॉन्फिडन्स जनरेट होतो. पहा काय क्वेश्चन, विच अमंग फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. न्यूट्रल कॉम्प्लेक्स साठी मला माहितीये बाहेर आयोडीन आहे, आयोडीन वरती चार्ज असतो -1, तर 3 आयोडीन वर चार्ज झाला -3, मग स्पियर वरती चार्ज झाला +3. येस और नो. नेक्स्ट बघा, या कोऑर्डिनेशन स्पियरच्या ना पुढे कोण आहे ना मागे कोण आहे, तर तो काय असणार आहे, न्यूट्रल. पुढचे ऑप्शन्स मी का शिकवते, कारण तुम्हाला अप्रोच समजावा.
सोडियम वरती चार्ज आहे +1, सो कोऑर्डिनेशन स्पियर वरती झाला -1 आणि मायनस झाल्यामुळे तो झाला एनायनिक. फर्स्ट ऑप्शन काय आहे? स्पियर वरती चार्ज आहे +3, मी आयोडीन वरचा -3 रफ करते, स्पियर वर आला +3, तर तुम्ही काय म्हणणार त्याला? कॅटायनिक. काउंटर आयन कोणच नसेल तरच तो काय असतो? न्यूट्रल. आता लास्ट ऑप्शन तुम्ही सांगा काय असणार आहे? मॅम स्पियरच्या बाहेर Cl आहे, एका Cl वर -1 तर 2 वरती -2, त्याला न्यूट्रल करायला स्पियर वरती +2, स्पियर वरती +2 म्हणजेच तो काय झाला? कॅटायन. न्यूट्रल विचारलेला तो आपण ऑलरेडी टिक करून घेतलेला आहे. विच फ्रॉम फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस इज हेटेरोलॅप्टिक? वेगवेगळे लिगॅंड्स आले पाहिजेत. याच्यामध्ये बघा फक्त आणि फक्त ऑक्झॅलॅटोच आहे, म्हणजे हा झाला होमोलॅप्टिक. दुसरा पाहिला त्याच्यात पण फक्त ऑक्झॅलॅटोच आहे, तो झाला होमोलॅप्टिक. थर्ड पाहिला त्याच्यामध्ये फ्लोरीन आहे, म्हणजे तो पण झाला होमोलॅप्टिक. लास्ट ऑप्शन पाहिला तर ॲक्वा पण आहे, म्हणजेच वॉटर पण आहे आणि अमाइन पण आहे विथ MM, AMMINE. 2 वेगवेगळे लिगॅंड आले तर त्याला म्हणायचं हेटेरोलॅप्टिक कॉम्प्लेक्स. आयडेंटिफाय होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स. पहिलाच ऑप्शन होमोलॅप्टिक आहे कारण फक्त आणि फक्त अमाइन आहे. दुसऱ्यामध्ये अमाइन क्लोरो, अमाइन क्लोरो, अमाइन क्लोरो. पहिलाच ऑप्शन होमोलॅप्टिक आहे. होमोलॅप्टिक कॉम्प्लेक्स परत पहिलाच ऑप्शन आहे कारण ऑक्झॅलॅटो 3 वेळा आलेला आहे, सेमच लिगॅंड आहे, बट खाली ॲक्वा पण आहे, NCS पण आहे, ब्रोमीन पण आहे, अमाइन पण आहे, नायट्रो पण आहे, अमाइन पण आहे. सो खाली काय झाले? हे सगळे हेटेरो. आयडेंटिफाय हेटेरोलॅप्टिक कॉम्प्लेक्स फ्रॉम द फॉलोइंग. पहिलाच ऑप्शन आहे अगेन कारण अमाइन पण आहे, Cl पण आहे. हेटेरो विचारलंय ना, इथे फक्त सायनो आहे, इथे फक्त कोण आहे? हा CO. म्हणताना कार्बन मोनॉक्साइड म्हटलेलं, पण IUPAC नुसार तो कार्बोनिल आहे आणि इथे अमाइन, AMMINE. सिंपल सिंपल MCQ आहे. आता आपण जातोय IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. याच्यामध्ये कॅटायनिक, एनायनिक आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्सेसला कसं नाव द्यायचंय ते आपण डिटेलमध्ये पाहायचंय. पण त्याआधी तुम्हाला हा चार्ट लर्न पाहिजे. म्हणजे लिगॅंड जर BR आला तर तुम्ही त्याला आवाजावर बोलवलं पाहिजे ब्रोमो, क्लोरीन आला तर क्लोरो, फ्लोरीन आला तर फ्लोरो, आयोडीन आला तर आयोडो, सायनाइड आला तर सायनो, सल्फेट आला तर सल्फॅटो, नायट्रो NO3- आला तर नायट्रॅटो. आपण NO3- ला नायट्रॅटो लिहितो, एका ऑप्शन मध्ये मी NO2 लिहिलंय, ते फक्त करेक्ट करून घ्या. न्यूट्रल लिगॅंड्स मध्ये NH3 आला, आपण आधीपासून त्याला अमोनिया म्हणतोय, पण IUPAC मध्ये काय म्हणायचं? अमाइन विथ MM. CO म्हणजे कार्बन मोनॉक्साइड म्हणतोय, बट IUPAC मध्ये काय म्हणायचं? कार्बोनिल. परत वॉटर म्हणतो, पण IUPAC मध्ये काय म्हणायचं? ॲक्वा. आणि इथिलीन डायअमाइनला ऍज इट इज इथिलीन डायअमाइन. सो खालची 4 नावं इम्पॉर्टंट आहेत. कोणते? अमोनिया नाही, अमाइन. कार्बन मोनॉक्साइड नाही, कार्बोनिल. वॉटर नाही, ॲक्वा. आणि इथिलीन डायअमाइन ऍज इट इज. हे तर सगळे आवाजावर बोलवण्याचेच होते. याला स्टार करते. NO3- आलं तर नायट्रॅटो, नायट्रॅटो. जर NO2 आलं, याला पण स्टार करा, याच्यात कन्फ्युजन आहे जास्त. NO3 आहे तर नायट्रॅटो आणि NO2 आहे तर नायट्रो. NO2 असेल तरच नायट्रो. आता ॲम्बिडेंटेड लिगॅंड आहे, नायट्रोजन कडून केला तर नायट्रो आणि ऑक्सिजन कडून केला तर नायट्रिटो. नायट्रिटो हा नायट्रॅटो, तो नायट्रिटो. सो डिफरन्स आहे, आपण बाजूला लिहून घेऊया तो पार्ट. NO3- आलं तर नायट्रॅटो, NO2- आलं तर नायट्रो. कारण डोनर कोण असणार आहे याच्यामध्ये? नायट्रोजन वरची लोन पेअर. त्याच मॉलिक्यूल मध्ये NO2- वरती जो मायनस चार्ज आहे तो डोनर असेल तर काय लिहिणार तुम्ही? नायट्रिटो, नायट्रिटो. डन. नेक्स्ट सल्फर कडून झालं तर थायोसायनॅटो. थायोसायनॅट म्हणतात, तिकडे तिकडे थायोसायनॅटो, थायोसायनॅटो. सल्फर कडून झालं तर
पण नायट्रोजन कडून झालं तर आयसोथायोसायनाटो. सो लिगॅन्ड्स आले तर असं त्यांना अवजव बोलवायचं आहे. मेटल आले तर त्याला खाऊन टाकायचं. खाऊन टाकायचं म्हणजेच काय, ATE, त्याच्या पाठीमागे ATE लावायचं. ॲल्युमिनियम नाही, ॲल्युमिनेट. कोबाल्ट नाही, कोबाल्टेट. गोल्ड नाही, गोल्ड इज ऑरम, त्याला काय म्हणायचं, ऑरेट. मँगनीज नाही, मँगनेट. प्लॅटिनम नाही, प्लॅटिनेट. क्रोमियम नाही, क्रोमेट. कॉपर नाही, क्युप्रेट. आयर्नच्या ऐवजी फेरेट. निकेलच्या ऐवजी निकेलेट. झिंकच्या ऐवजी झिंकेट. हा पार्ट क्लिअर आहे. आता IUPAC देत असताना शॉर्टली नावासाठी एक हिंट बनवा. पहिला आपण बघूया की जर एखादा कॉम्प्लेक्स न्यूट्रल असेल तर त्याचं IUPAC आपण कसं करणार आहे. जसं की आपण एक कॉम्प्लेक्स घेऊया FeCO5. ना पुढे काउंटर आयन आहे ना मागे काउंटर आयन आहे. सो हा न्यूट्रल आहे. याचं नाव लिहित असताना कोऑर्डिनेशन स्पिअरच्या आतमधलं नाव आपण लिहितोय, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी द्यायची असते लिगॅन्ड्स नाव. सो तुम्हाला लिगॅन्ड्सचं नाव पहिल्यांदा लिहायचंय. किती लिगॅन्ड आहेत, 5 आहेत. सो नाव लिहिलं पेंटा. कोण पेंट आहे, कोण 5 वेळा आलं, CO. कार्बन मोनॉक्साइड म्हणणार आहात का, नाही, कार्बोनिल. पेंटा कार्बोनिल. मग कोण आला, हा मेटल दिसला. पहिला लिगॅन्ड, मग कोण, मेटल. मेटल आहे आयर्न, IRON, तर त्याला आयर्न म्हणून लिहिते. मॅम आत्ताच आपण डिस्कस केलं आयर्न आलं तर फेरेट म्हणून लिहायचंय, असं आहे का, तर नाही. कधी लिहायचं बघा, जेव्हा एकच मेटल आहे त्याचं नाव ऍज इट इज व्यवस्थित लिहायचं. म्हणजे तुम्ही म्हणणार पहिला मेटल जो आहे, एकच मेटल जो आहे तो आपल्यासाठी देव असेल तर त्याचं नाव व्यवस्थित लिहायचंय तुम्हाला. आयर्न, गोल्ड असेल तर गोल्ड, सिल्वर असेल तर सिल्वर, प्लॅटिनम असेल तर प्लॅटिनम अँड सो ऑन. मग हे 8 कधी करायचं, हे खाऊन कधी टाकायचं, जर दुसरा मेटल आला तर. पहिल्या मेटलचं नाव ऍज इट इज, पण पहिला असताना दुसरा आला तर दुसऱ्याच्या नावाच्या पाठीमागे 8 लावायचे तुम्हाला. 8. इथं दुसरा कोण आहे का, नाही. सो याचा करेक्ट IUPAC काय झालं, पेंटा कार्बोनिल आयर्न. एवढ्यात थांबायचं नाहीये. ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायची असते सेंट्रल मेटल ॲटमची आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याला लिहायचं असतं, ज्याला आपण स्टॉक नोटेशन असं सुद्धा म्हणतो. CO वरती चार्ज 0, तो न्यूट्रल आहे. मग Fe वरती पण चार्ज 0, कारण ओव्हरऑल पण किती होता, 0च होता ना. सो Fe वरती चार्ज 0 आहे तर असा 0 लिहावा लागेल अँड देन फुल स्टॉप. आता ते नाव संपलं. क्लिअर झालं. आता मी मॉलिक्यूल लिहितीये. सेकंड, हा झाला फर्स्ट, हा सेकंड. प्लॅटिनम आहे, NH3 2 टाइम्स आहे, Cl 2 टाइम्स आहे. याचं नाव काय, पटकन स्टुडंट टिक करतो, सिस्प्लॅटिन. पण त्यांनी IUPAC विचारलं, सिस्प्लॅटिन तर कॉमन नेम आहे. IUPAC मध्ये मॅम पहिला लिगॅन्ड्स लिहायचे. मग लिगॅन्ड कोण आहे, आता NH3 पण लिगॅन्ड आहे आणि Cl पण लिगॅन्ड आहे. 2 लिगॅन्ड आले तर तो हेटेरोलॅप्टिक आहे. तर त्यावेळी अल्फाबेटिकली जा. अमाइनचा A पहिला येतो आणि मग क्लोरीनचा C. मग मला काय लिहावं लागेल, पहिल्यांदा डाय अमाइन लिहावं लागेल. पहिल्यांदा काय लिहावं लागेल आपल्याला, 2 वेळा आलेला आहे. सो डाय अमाइन, AMMINE. स्पेलिंग चेक करा, AMMINE. डाय अमाइन. जोडूनच काय लिहायचंय परत तुम्हाला, दुसरा लिगॅन्ड, तोही 2 वेळा आलेला आहे. डाय अमाइन, डाय क्लोरो. पहिल्यांदाच मेटल आला प्लॅटिनम, नाव व्यवस्थित लिहायचं, प्लॅटिनम. प्लॅटिनम ब्रॅकेट मध्ये येणार आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट. अमाइन तर न्यूट्रल आहे. एका क्लोरीनवर चार्ज, बाहेर कॉम्प्लेक्स पण काय न्यूट्रल आहे. एका क्लोरीनवर चार्ज -1, 2 वरती -2. प्लॅटिनमला माना X. X + 0 -2 = 0. आतमध्ये सगळ्यांचे चार्जेस चार्ज नंबर पाहिजे. सो आन्सर काय येणार आहे याचं, 2. फाइंड करा व्यवस्थित. X - 2 = 0. सो X = 2 आणि त्याच्यानंतर द्यायचं तुम्हाला फुल स्टॉप. आय होप न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल तर त्याचं IUPAC कसं करायचं ते तुम्हाला समजलं. आता आपण जाऊया कॅटायनिक कॉम्प्लेक्स आला तर. आता आपण जाऊया कॅटायनिक कॉम्प्लेक्स आला तर काय करायचंय. एखादा कॉम्प्लेक्स घेऊन टाकू आपण. ठीक आहे, कोणता कॉम्प्लेक्स, इथे सगळे नावच दिलेली आहेत. पाठीमागे कुठे, ओके इथे आहे वरती.
CONH3 6 प्लस 3 CONH3 6 आणि कॅटायनिक आहे म्हणजे ब्रॅकेट वरती चार्ज काय पाहिजे प्लस 3. कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये नाव लिहित असताना आधी नाव लिगॅंड्सचं लिहायचं असतं. मग लिगॅंड कोण आहेत? 6 आहेत. 6 म्हणजे हेक्झा आणि अमाइन आहे तर AMMINE. हेक्झाचा ए पण आहे, पुढे अमाइनचा ए आहे आणि नावात डबल एम आहे. ओके. त्याच्यानंतर याचा मेटल कोण आहे? कोबाल्ट. कोबाल्टचं नाव मी परत ऍज इट इज लिहिणार आहे कारण दुसरा कुठलाही मेटल तिथे तुम्हाला दिसत नाहीये. आणि हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे, याच्यावरती हा +3 चार्ज का आला असेल? कारण त्याच्या बाहेर कोणतरी -3 चार्ज वालं आहे. समजा याच्या बाहेर आहे Br3, एका ब्रोमीनवर चार्ज -1, 3 ब्रोमीनवर -3 म्हणून चार्ज नंबर काय आलेला आहे? +3. सो याचा काउंटर आयन जो आहे त्याच्यावर मायनस चार्ज आहे. तो काय मेटल आहे का? जरी काउंटर आयन हिडन असेल तो मी लिहिला पण तो मेटल आहे का? नाही. मग मेटल ओव्हरऑल किती झाला? फक्त एकच. सो नाव काय झालं याचं? हेक्झा अमाइन कोबाल्ट. त्याच्यावरती ऑक्सिडेशन स्टेट लिहून घ्या किती येणार आहे. याच्यावरती चार्ज X माहिती नाही, सो अमाइन वरती 0 दॅट इज इक्वल्स टू +3. सो रोमन मध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला? 3. अँड हा ब्रोमीन त्यांनी दिलेला का? नाही दिलेला. त्यांनी चार्ज किती दिलाय? +3. म्हणजे तो कॅटायनिक आहे तर मला पुढे त्याला आयन असं लिहून एंड करावं लागेल. त्यांनी स्वतः +3 चार्ज दिलाय म्हणजे तो कॅटायन आहे. सो हेक्झा अमाइन कोबाल्ट 3 आयन लिहून एंड करावं लागेल तुम्हाला. ओके. चला तर मग पुढचा क्वेश्चन इथेच बघूया. हा कॉम्प्लेक्सचं नाव आहे CONH3 4 टाइम्स Cl2 वरती चार्ज आला प्लस. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पहिल्यांदा नाव त्यांच्या लिगॅंड्सना द्यायचं आहे. हा अमाइन आहे, हा क्लोरो आहे. अगेन अमाइनला पहिली प्रायोरिटी. 4 आहेत सो टेट्रा अमाइन. 2 क्लोरीन आहेत सो डाय क्लोरो. मेटल एकच दिसतोय सो कोबाल्ट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट आणि वरती चार्ज आहे प्लस म्हणजे तो कॅटायन आहे तर मला लास्टला काय लावावं लागेल? आयन. ऑक्सिडेशन नंबर तर इथेच फाइंड होतो. याला X म्हणायचं. अमोनियावर चार्ज 0, एका क्लोरीनवर -1, 2 वरती -2. ओव्हरऑल किती दिलेला आहे त्यांनी? +1. सो -2 तिकडे जाईल तर 3 बनेल. झालं याचं नाव. पण लक्षात ठेवा काउंटर आयन न देता त्यांनी जर स्वतःच इथे +1 दिलंय तर तुम्ही तिथे आयन असं लिहायला पाहिजे. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर झाला. अजून एक मॉलिक्यूल घेतोय आपण. ऑप्शन नंबर डी आहे. त्याचं नाव लिहा CONH3 5 Cl आणि बाहेर कोणता चार्ज? बाहेर काय आहे? SO4. आता पहिल्यांदा पहा हा कॅटायनिकच आहे. SO4 वर चार्ज -2 तर याच्यावरती काय येणार आहे? +2. करेक्ट आहे. पण तुम्हाला शिकवलं का? पहिल्यांदा नाव लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिगॅंडकडे जायचं. तिथे लिगॅंड आहे 5 वेळा पेंटा अमाइन. 1 वेळा क्लोरीन आहे. आवाजावर बोलवायचं क्लोरो. पेंटा अमाइन क्लोरो. कोबाल्टच लिहिणार आहे मी. कोबाल्टच लिहिणार आहे. ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करा. काय येणार? इथे येणार आहे X, इथे येणार आहे 0, इथे येणार आहे -1 दॅट इज इक्वल्स टू +2. अगेन 3 आलं. पण आता मला आयन लिहिता येणार नाही कारण पुढचा पार्ट त्यांनी स्वतः दिलाय की तो कोण आहे? सल्फेट. तो कोण आहे? सल्फेट. आता सल्फेटच म्हणा. तो काय लिगॅंड आहे का? लिगॅंडला आवाजो बोलवायचा आहे. हा तर काउंटर आयन आहे. सो काउंटर आयनचं नाव ऍज इट इज पेंटा अमाइन क्लोरो कोबाल्ट 3 सल्फेट आणि मग डॉट. ह्या दोन्ही मधला फरक समजला तुम्हाला? त्यांनी काउंटर आयन दिला नाहीये तर तुम्हाला आयन लिहावं लागतं. इथे काउंटर आयन आहे तर त्याचं नाव लिहून मग तुम्हाला फुल स्टॉप द्यायचं आहे. ओके. चलो भरपूर एक्झाम्पल झाले तिथे. आता आपण जाऊया एनायनिकच्या पार्टला. एनायनिक हिंट लिहून घ्या. जेव्हा एनायनिक येतो A फॉर एनायनिक, A फॉर 8 तेव्हा त्याच्यामध्ये 8चा यूज होतो. बाकी कुठेही 8चा यूज झालेला नाहीये. फक्त आणि फक्त एनायनिक कॉम्प्लेक्सेस मध्ये 8चा यूज होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण लिहिलेलं K4FeCN6, K4FeCN6
6. आता बघा स्टार्टिंगलाच तुम्हाला एक मेटल दिसतोय, काउंटर आयन जो आहे म्हणजे आपला स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे कोऑर्डिनेशन स्पियर. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर पहिल्यांदा मला काय दिसला, पोटॅशियम. आणि पहिला मेटल दिसला. पहिला मेटल आपल्यासाठी देव असेल तर त्याचं नाव व्यवस्थित लिहायचं, हे आपण इथे पण पाहिलेलं. आपल्याला पहिलं आयन हा एकच मेटल दिसतो तर मी आयन लिहिलं. याच्यात प्लॅटिनम हा एकच मेटल दिसतो तर मी प्लॅटिनम लिहिलं. पण आपल्याला दोन मेटल दिसत आहेत इथे, पोटॅशियम पण मेटल आहे आणि आयन पण मेटल आहे. तर जो पहिला दिसतोय त्याचं नाव व्यवस्थित लिहायचंय, काउंटर आयन आहे तो पोटॅशियम. मग आता स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पहिलं नाव काय लिहायचं असतं, थोडीशी स्पेस द्यायची आणि मग परत चालू करायचं, हेक्सासायनो. पण आता आयन म्हणून चालेल का, फेरेट म्हणावं लागेल. दुसरा मेटल आला तर त्याला मी 8 खाऊन टाकलं, फेरेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहा, मगाशीच फाइंड केलेलं मी डायरेक्ट लिहिणार आहे 2 आणि मग फुल स्टॉप. हा पार्ट क्लिअर झाला. दोन मेटल दिसतायत क्लिअरली, पहिल्याचं नाव व्यवस्थित, दुसऱ्याचं 8, एवढाच फरक होता, बाकी सर्व सेमच आहे. अजून एक एक्झाम्पल घ्या याच्यामध्ये, कॅटायनिक मध्ये हे एक एक्झाम्पल आणि अजून 2 झाले, सो टोटल 3 एक्झाम्पल घेतलेत आपण. अनायनिक मध्ये हे एक झालं आणि दुसरं व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल लिहून घ्या, FeCN ट्वाइस NH3 ट्वाइस आणि याच्यावरती काहीतरी मी समजा लिहिलं -1. सो -1 दिसतोय म्हणजे तुम्हाला समजतंय ना की अनायनिक आहे. मायनस चार्ज दिसतोय म्हणजे अनायनिक. मग तुम्ही म्हणायचं A फॉर अनायनिक, A फॉर 8, पक्का 8 असणारच आहे. पण ओव्हरऑल बघितलं तर तुम्हाला मेटल 1 दिसतोय 1, पण बाकीचा हिडन मध्ये. ह्याच्यावर -1 चार्ज आलाय म्हणजेच नक्की याच्या समोर कोणतरी असा आहे ज्याच्यावर +1 चार्ज आहे. सो इथे Na+ असणार आहे म्हणून त्याच्यावरती मायनस चार्ज आला. म्हणून म्हटलं जेव्हा अनायनिक आहे हे समजतं तेव्हा पक्का त्याच्यामध्ये 8 असणारच आहे. पण मॅम त्यांनी सोडियम तर लिहून नाही दिलेला ना, पण तुम्हाला माहिती पाहिजे कोण ना कोणतरी तिथे आहे, सो आपण 8च लिहिणार आहे. बघा काय होणार याचं नाव. आता पहिला स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच गेलो डायरेक्टली आपण, समोर कोणतरी आहे पण आपल्याला माहिती आहे का नाही, म्हणून याला सोडा. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये गेले तर मला भेटलं डायअमाइन, 2 वेळा परत सायनो आहे, सो डायसायनो. मी आयन लिहिणार आहे का नाही, मला फेरेटच लिहावं लागेल कारण हा कॉम्प्लेक्स आहे अनायनिक आणि अनायनिक मध्ये मेटलला पक्का 8 लावायचं, फेरेट. आणि मग काय असेल ते ऑक्सिडेशन स्टेट आणि आयन लिहावं लागेल. जेव्हा ते काउंटर आयन देत नाहीयेत पण मायनस चार्ज आहे म्हणजे पक्का पुढे कोणतरी प्लस वाला काउंटर आयन असणार आहे. सो तुम्ही आयन लिहून त्याला सोडायचं. ठीक आहे, याच्यावरती चार्ज x, याच्यावरती -2, याच्यावरती 0 इज इक्वल्स टू -1. हा तिकडे जाईल +2 बनेल, आन्सर काय येणार आहे 1. क्लिअर झाला पार्ट. कन्क्लूड करूया. न्यूट्रल मध्ये काही कन्फ्युजन नाहीये, पहिला लिगॅन्ड मग मेटलचं नाव व्यवस्थित. कॅटायनिक मध्ये पण तुम्हाला पहिला लिगॅन्ड मग मेटलचं नाव व्यवस्थित. काउंटर आयन आला तर काउंटर आयनचं नाव एकदम लास्टला तुम्ही व्यवस्थितपणे लिहिताय, त्यांना अवजव बोलवायची गरज नाही. पण अनायनिक आला तर मात्र एकदम ब्रेन ऍक्टिव्ह असला पाहिजे. A फॉर अनायनिक, A फॉर 8. सो त्यामधला मेटल जसं की हा फेरेट आहे आणि हा पण फेरेट आहे. ओके, क्वेश्चन्स बघूया. आता 2023 मध्ये आपल्याला भरपूर क्वेश्चन्स विचारलेत, मी 5 घेतलेले आहेत इथे. न्यूट्रल कॉम्प्लेक्स कोण आहे असं विचारलेलं आहे. ट्रायअमाइन ट्रायथायोसायनाइड तो रोडियम 3 आणि पुढे काहीच लिहिलेलं नाहीये, हाच न्यूट्रल आहे. मुलांना असं वाटतं न्यूट्रल म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट 0. मी असं शिकवलंय का न्यूट्रल म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट 0? नाही. न्यूट्रल म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियर वरचा चार्ज 0. येस ऑर नो? सो ऑक्सिडेशन स्टेट इथे काही असू शकते, 0 पण असू शकते किंवा काही असू शकते. हा जो आहे याच्या स्टार्टिंगला मला कुठला काउंटर आयन दिसत नाही आणि एंडला पण कुठला काउंटर आयन दिसत नाही, तर हाच न्यूट्रल आहे. या सगळ्यामध्ये मला लास्टला ब्रोमाइड दिसतं. Br वर चार्ज काय असतो? मायनस. म्हणजेच कॉम्प्लेक्स वर चार्ज काय असणार आहे? प्लस. तर हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. हा बघा आयन,
आयन, जेव्हा नावातच आयन आहे मग तो न्यूट्रल असूच शकत नाही. न्यूट्रल असेल तर त्याच्या पुढे पण काउंटर आयन नसतो आणि पाठीमागे पण काउंटर आयन नसतो. ऑप्शन नंबर ए. लिहूया त्याचं नाव ट्राय अमाइन, म्हणजेच NH3 3 वेळा आलेला आहे. ट्राय थायोसायनाटो. ट्राय थायोसायनाटो म्हणजेच काय, SCN स्क्वेअर ब्रॅकेट आणि रोडियम न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. नेक्स्ट, विच अमंग फॉलोइंग इज होमोलेप्टिक. होमोलेप्टिक मध्ये एकच टाइपचा लिगॅंड दिसला पाहिजे. पेंटा ऍक्वा आयसोथायो 2 झाले. ट्राय अमाइन ट्राय नायट्रायटो 2 झाले. हेक्सा अमाइन एकच लिगॅंड आहे, परत कोबाल्ट आहे, होमोलेप्टिक. बिस इथिलीन डायअमाइन, बिस म्हणजेच किती 2. बिस इथिलीन डायअमाइन डायथायोसायनाटो 2 लिगॅंड झाले. होमोलेप्टिक मध्ये एकच टाइपचा लिगॅंड, ऑप्शन नंबर सी. कॅटायनिक कॉम्प्लेक्स कोण आहे असं विचारले. कॅटायनिक कॉम्प्लेक्सला तुम्ही कसं ओळखणार आहे, त्या स्क्वेअर ब्रॅकेट वरती प्लसचा चार्ज आहे म्हणजे पाठीमागे कोणतरी काउंटर आयन असणार आहे. बघा, पेंटा अमाइन क्लोरो कोबाल्ट सल्फेट. सल्फेट म्हणजेच काय, SO4, त्याच्यावरती चार्ज -2, सो कोऑर्डिनेशन वरती +2, तो कॅटायनिक असणार आहे. इथे या फेरेट, इथे या फेरेट आणि याच्यावरती टेट्रा कार्बोनिल निकेल, नो काउंटर आयन, सो हा काय झाला न्यूट्रल. आणि जेव्हा 8 येतं तेव्हा ते काय झाले अनायनिक. 8 येतं तेव्हा अनायनिक, नो काउंटर आयन तेव्हा न्यूट्रल. मग राहिला ऑप्शन नंबर ए विच इज कॅटायनिक. आयडेंटिफाय कॅटायनिक स्पियर कॉम्प्लेक्स. पहिला जे अनायनिक आहे त्याला कट करूया, कारण अनायनिक कसं ओळखतो आपण, 8 लागला असेल तर ते अनायनिक आहे. राहिले 2. आता यातला एक कोणतरी कॅटायनिक आहे, दुसरा पक्का न्यूट्रल आहे. मग कोणामध्ये काउंटर आयन नसणार आहे ते बघायचं. ट्राय अमाइन ट्राय नायट्रो कोबाल्ट टेट्रा अमाइन कोबाल्ट आयन. जेव्हा आयन म्हणताय तेव्हाच तो कॅटायन किंवा अनायन असणार आहे. इथे आयन हा वर्डच नाहीये म्हणजे हा पक्का काय असणार आहे, न्यूट्रल. बघा किती इझिली फाइंड केलं आपण स्ट्रक्चर न ड्रॉ करता. 8 असेल तर अनायनिक आहे. जर काउंटर आयनच नाहीये कोण पुढे मागे तर तो न्यूट्रल आहे. आणि आयन लिहिताय तरच तो कॅटायन किंवा अनायन असणार आहे. जर अनायन असतं तर यात पण 8 असतं, 8 नाहीये म्हणजे तो कॅटायन आहे. ओके, नेक्स्ट, आयडेंटिफाय हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. टेट्रा अमाइन डाय ऍक्वा, हाच हेटेरोलेप्टिक आहे कारण अमाइन पण आहे ऍक्वा पण आहे. ह्याच्यात फक्त आणि फक्त अमाइन. याच्यात टेट्रा हायड्रॉक्झो, हायड्रॉक्झो म्हणजेच कोण, OH, आणि याच्यामध्ये फक्त कार्बोनिल म्हणजेच कोण आहे, CO. सो पहिला जो आहे टेट्रा अमाइन डाय ऍक्वा म्हणजे अमाइन पण आणि ऍक्वा पण 2 लिगॅंड्स आहेत हेटेरोलेप्टिक. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर साठी तुम्हाला फॉर्म्युला पार्ट पाहिजे. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर इज इक्वल्स टू Z - X + Y. What is Z? Z is nothing but atomic number. Z is nothing but atomic number. What is X? X is nothing but oxidation number. Oxidation number. What is Y? Y is number of electrons. Number of electrons donated by ligand. एक लिगॅन्ड असेल तर किती इलेक्ट्रॉन्स डोनेट करते, एक लिगॅन्ड एक लोन पेअर देते. एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स द्यायचे आपल्याला, लोन पेअर नाही. एक लोन पेअर असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय 2 कराल तुम्ही म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन्स झाले. 2 लोन पेअर असतील समजा तर इलेक्ट्रॉन्स किती झाले, 4. समजताय हा पार्ट. क्वेश्चन सॉल्व्ह करूया. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर फॉर गिवन कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्स मध्ये EAN इज इक्वल्स टू Z - X + Y. सेंट्रल मेटल ऍटम कोण आहे, कोबाल्ट. त्याचा एटॉमिक नंबर काय आहे, 27. त्यांनी दिलाय पण तुम्हाला लर्न पाहिजे तो. सो 27 - X म्हणजे ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर आपल्याला ओरली पण काढता आला पाहिजे. हा आहे X. अमाइन चार्ज 0 आणि ओव्हरऑल किती आहे, +3. सो X ची व्हॅल्यू काय आली, +3. सो -+3 म्हणजेच -3 येणार आहे, प्लस Y. लिगॅन्ड्स किती आहे, 6. लिगॅन्ड्स किती आहेत, 6. सो 6 × 2 करायचं आहे तुम्हाला तर ते इलेक्ट्रॉन्स बनतील 12.
27 मायनस 3 किती येणार आहे? 24 प्लस 12 36. सो इफेक्टिव्ह एटॉमिक नंबरची व्हॅल्यू 36 आलेली आहे. कोणाला टिक करताय तुम्ही? ऑप्शन नंबर डी ला. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबरची व्हॅल्यू जर इनर्ट गॅसचा एटॉमिक नंबर असेल जसं की 18, 36, 54 तर ते स्टेबल कॉम्प्लेक्सेस असतात. ओके, इफेक्टिव्ह एटॉमिक नंबरचं आन्सर जर इनर्ट गॅसचा एटॉमिक नंबर असेल, हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन ह्या सगळ्यांचा एटॉमिक नंबर जसं की 36 इनर्ट गॅसचा एटॉमिक नंबर आहे तर तो कॉम्प्लेक्स स्टेबल असतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर फॉर क्रोमियम इन दिस कॉम्प्लेक्स? अगेन EAN इज इक्वल्स टू झेड. झेड म्हणजे एटॉमिक नंबर त्यांनी दिलेला आहे मायनस ऑक्सिडेशन स्टेट. क्रोमियम वरती X, कार्बोनिल न्यूट्रल लिगँड आहे सो अगेन 0 दॅट इज इक्वल्स टू वरती पण काही चार्ज नाहीये सो X चा आन्सर काय आलेला आहे? 0 आलेला आहे. सो 24 मायनस 0 प्लस लिगँड किती आहेत? 6, इलेक्ट्रॉन किती असतील? 12. 24 प्लस 12 आलं अगेन सो अगेन आन्सर आहे 36. कोणत्या ऑप्शनला टिक करणार आहे आपण? ऑप्शन नंबर ए ला. नेक्स्ट, आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. अगेन आता या पार्टला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया कारण आयसोमेरिझम नंतरचा पार्ट अगेन डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. क्वेश्चन आयसोमेरिझम VBT आणि CFT वरती बेस्ड असू शकतात. लॉट मेनी क्वेश्चन्स आपल्याला करावे लागतील. 2023 मध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत हे पार्ट 1 वरती जास्त बेस्ड आहेत. सो चान्सेस आहेत 2024 मधले क्वेश्चन्स हे आता पार्ट 2 वरती बेस्ड असतील. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.